वासुभाऊजी कुठे चाललात? आदित्यकडे. कशाला? कशाला म्हणजे? अहो हे काय चालवलंय त्याने? हा कोण आहे शिक्षा करणार आणि मुळात कोणी अधिकार दिलाय त्याला? वासुभाऊजी प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, त्याच्याशी बोलायची काहीही गरज नाहीये. मला काही त्रास होत नाही वासुभाऊजी, प्लीज. मग मी काय करू वहिनी? आणि मुळात तुम्ही तरी का रेडी झाला शिक्षा भोगायला? पण माझी चूक आहे, मला लेट झाले म्हणून शिक्षा केली त्याने. वासुभाऊजी मला 1 मिनिटही लागला नसता मी ही शिक्षा भोगणार नाही असं सांगायला. नाही बघा, आपण आता इथे ऑफिसमध्ये राहणं जास्त गरजेचं आहे. हो वहिनी, पण ही काही शाळा आहे का ही अशी शिक्षा वगैरे करायला? आणि ऑफिसमध्ये टिकून राहायचंय म्हणून आपण काहीही सहन करायचंय का? हे बघा ताई, मलाही उशीर झाला, मी तुमच्या बरोबरच आले होते, मला का नाही दिली शिक्षा? एक्झॅक्टली वहिनी, तुम्हाला कळतंय ना तो हे मुद्दाम करतोय सगळं. हा, तरी का ऐकताय तुम्ही त्याचं? हो वासुभाऊजी, कारण याची आपल्याला जास्त गरज आहे आता. बघा, आता आपण जरा जरी काही चूक केली ना तर तो आपल्याला ऑफिसमधून बाहेर काढून टाकेल. ते चालणार नाहीये वासुभाऊजी. मिस्टर कामतांसाठी तरी मला हे सहन करावंच लागेल. हो पण प्लीज प्लीज, तुम्ही काही काळजी करू नका. आज ऑफिस सुटल्यानंतर हे सगळं संपणार आहे. वहिनी, ऑफिस सुटायला अजून पूर्ण दिवस बाकी. वासुभाऊजी, अहो काम करता करता दिवस कसा संपून जाईल कळणारही नाही. तुम्हाला सांगून ना काही उपयोग होणार नाही. फक्त तुमच्यामुळे गप्पा आहे मी, नाहीतर. वासुभाऊजी प्लीज, तुम्ही तुमचं काम करा ना प्लीज प्लीज. मी पण आज काहीच काम करणार नाही, इथेच उभी राहणार आहे. कोणाला चहा वगैरे काही मिळणार नाही. गीता प्लीज, आता तुला काही वेगळं सांगावं लागेल का? अहो मग तुम्ही वासुदादांचं ऐका ना. प्लीज नको हट्ट करूस, प्लीज प्लीज प्लीज, माझ्यासाठी. हॅलो सर, कामत फूड्स मधून आदित्य बोलतोय. हो, तेच सांगायला तुम्हाला कॉल केला होता. तुम्हाला जस्ट मेल केलाय. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगदी तुम्हाला हवं तसंच बजेट पाठवलंय तुम्हाला. हो, असं काय म्हणताय? तुम्हाला अगदीच परवडेल. हा, तुमच्या सगळ्या गोष्टींचा, तुमच्या स्टेटसचा विचार करूनच बजेट पाठवलंय. हा, ओके. नाही, मी काय म्हणतोय, ते बजेट एकदा बघून घ्या. म्हणजे कळलं ना तुम्हाला? तेच हे काम कामत फूड्सला कसं मिळेल हे तुम्ही बघा. बाकी तुमच्या सगळ्याच गोष्टींचा विचार मी करतो. हा, एक्झॅक्टली. काय की एकमेकांना जरा हेल्प करूया. राईट? ठीक आहे. तुम्ही कळवा मला. थँक्यू सो मच. बाय बाय. केंकरे, हो करतो. काय करतो? तेच तुम्ही सांगितलं ते. मी काय सांगितलंय? अच्छा ठीक आहे. अहो केंकरे, काय चाललंय? लक्ष कुठे तुमचं? मीरा मॅडमकडे हो. जरा आजूबाजूला पण लक्ष ठेवत जा जरा. आदित्य सरांनी बघितलं असतं तर त्यांच्याऐवजी तुम्हाला शिक्षा झाली असती. हो नाही हो, म्हणजे त्यांनी मीरा मॅडमला केली शिक्षा मला पाहत नाही हो. मला केली तर माझं काय होईल? खरंच हो, मलाही बघवत नाहीये. 3 तास झाले मीरा मॅडम उभ्या आहेत
आणि एकदाही हुका चुपण नाही केलं त्यांनी. शिक्षा पण एवढ्या प्रामाणिकपणे भोगताना पहिल्यांदाच पाहिले मी कोणाला तरी. खरंच ना. आणि त्यांना उभं बघून माझे पाय दुखायला लागलेत आता. मला तर भूकच लागली हो. किंक्रे, तुम्हाला दुसरं कधी काही सुचतं का? अहो मग आता काय करू? बघा ना, सकाळपासून एका जागेवर उभ्या आहेत, कुठेही गेलेल्या नाहीयेत त्या. इतकं सगळं असून सुद्धा सतत काम करतात. पाणी प्यायला नाही येत हो बराच वेळ. आपण त्यांना पाणी द्यायचं का? मलाही तसंच वाटतंय. पण आदित्य सरांनी पाहिलं तर? पटकन देऊ ना. सर केबिन मध्ये आहेत, त्यांना कळणार नाही. हं? चालेल चालेल. मी देते. मीरा मॅडम तुम्ही अष्टपुत्रे, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही वाटतं की ऐकू येत नाहीये. डॉक्टरकडे जाऊन या एकदा. ठीक आहे, तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. मीरा आज दिवसभर इथेच उभं राहून काम करणार आहे, सगळं काम. तुमच्यापैकी कुणीही तिला काही खायला प्यायला द्यायचं नाहीये, कळलं का आता? हो हो सर. गुड. करेक्ट आहे तुमचं. तुम्हा सगळ्यांना मीराच्या या भोळ्या चेहऱ्याकडे बघून तिची दया आली असणार. तिचा स्वभावच आहे. ते म्हणतात ना, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यातलाच प्रकार आहे. पण काय आहे ना, तुम्ही फसताय सगळे मीराच्या या भोळ्या चेहऱ्यात. तुम्ही सगळे त्याहूनही भोळ्या मीराच्या या जाळ्यात अडकलात. कळतंय का? हा, काय? हो चला, बसा आता जागेवर. चल रे, हे बस. चला चला चला. थांबा, पाणी दे. खूप बोललो ना, कसा कोरडा पडला. घरचे वाटते पाणी. गीता, पटकन आलीस. हा सर. काय मग, मीरा मॅडमची व्यवस्थित काळजी घेतेस ना? हो सर. क्या बात. नाही नाही, तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल मला अजिबात शंका नाही. चहा तयार आहे का? हो केलाय, चहा तयार आहे. मग कुणाची वाट बघते? जा ना, आण पटकन. जा जा. हो. थांब थांब. क्या बात है.
सुपर. गीता, हे बघ, या सगळ्यांना मी कामाहून काढून टाकेन पण तुला ठेवे. चहा बनवाय. सॉरी. सुपर. कामाला लाग. चला चला कामाला लागा. चला लंच टाइम झालाय, जा जेवायला जा. काय आज मौन व्रत आहे का सगळ्यांचं? हा, अहो मॅडम, आज मला भूकच नाहीये. केंकरे, तुम्हाला भूक नाहीये? हे तर जगातला 8वं आश्चर्य म्हणायला पाहिजे. अहो चांगलं आहे की मग, आज निदान एक आश्चर्य तरी घडलं माझ्याकडून. केंकरे प्लीज, पुरे झालं आता, जा जा जेवायला जा. अष्टपुत्र आहे काय? ऍक्च्युली ना आज माझा उपवास आहे मॅडम. उपवास आहे तुमचा? काय बोलतो तुम्ही? गीता, तू तरी ताई, आपण सकाळी किती नाश्ता केलाय, तोच जिरला नाहीये अजून. काय चाललंय तुमचं? आणि तुमचं काय? हो मॅडम, मी आज डबा विसरलो आणायचा. डबा आणला नाही तुम्ही तरी? हो, मी पण आणलाय पण तो रिकामाच आहे. वासू भाऊजी, तुम्ही तरी समजावा ना यांना प्लीज. नाही नाही, मी ह्यातलं काही ऐकतच नाहीये, सॉरी. कठीण आहात तुम्ही सगळे. वहिनी, हे सगळं होणारच होतं. मधुरा, आपण आदित्यशी बोलूया, पण असं हार्शली नको बोलायला. काय ना, त्याने आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर मग आपण काय करणार, कुठे जाणार? हो, तेही आहेच. पण मग आपण काय करायचं? काय म्हणते, आपण बोलूच ना एकदा त्याच्याशी. नाही नाही, बोलूया हे नक्की, पण जरा गोडीने बोलूया, त्याचा मूड बघून बोलूया. काय? अगं पण आपल्या बाबतीत त्याचा मूड हा चिडलेलाच असतो नेहमी. आपण हे ना एक काम करूया, आज मस्त स्वयंपाक करूया. अगं पण तू आत्ताच म्हणाली होतीस ना की आपण जर का एकदा स्वयंपाक करायला लागलो तर आदित्यला त्याची सवय होईल आणि मग तो आपल्याला गुलामासारखा वागवेल. अगं मधुरा, माझं पूर्ण ऐकून तर घे. हा, हे बघ, आज ना त्याच्या आवडीचा छान स्वयंपाक करूया आपण दोघी मिळून. म्हणजे तो आला की खुश होईल आणि त्याच्या पोटात 2 घास गेले की मग तो शांत होईल. आणि हे तुला कसं माहित? अगं, भुकेमुळे माणसाची चिडचिड होते, जरा पोटात गेलं की बरं वाटतं ना. आता गेले काही दिवस गीता नाहीये घरात, त्यामुळे असं होत असेल. म्हणूनच कदाचित त्याने आपल्याला स्वयंपाक करून ठेवा असं सांगितलं असेल. बरोबर आहे तुझं. हो, असंच असणार. मे बी. त्याचं ना जेवण झालं की आपण विषय काढू त्याच्याकडे. म्हणजे मी बोलायला सुरुवात करते, मग तू नंतर जॉईन. ओके? हो हो, चालेल ना. मग मी सह्यांविषयी सुद्धा बोलेन त्याच्याशी. शांत असला ना की नीट ऐकून घेईल आणि आपल्याला घराबाहेर सुद्धा काढणार नाही. राईट? राईट, अगदी बरोबर आहे तुझं. हा, चल मग मी स्वयंपाकाची तयारी करते. हो हो, कर ना, मी आले. हा. वासुदादा, चहा. वासुदादा, बघा ना, मीराताईंना खूप त्रास होतोय.
बघतोय सकाळपासून उभा असल्यावरती अजून काय होणार. त्यांची ही अवस्था मला बघवत नाहीये. त्यांनी काय ऐकलं आदित्यचं? हे ना सगळं मुद्दाम सहन करतायत त्या. वहिनींचा ना चांगुलपणामध्ये येतो सगळ्या गोष्टींचा, आणि आदित्यला हे व्यवस्थित माहिती आहे, त्याचाच फायदा घेतोय तो. त्या आदित्यला पण आहे ना माहितीये बरोबर, ताई नाही म्हणणार नाहीत म्हणून. दुसऱ्यांना त्रास दिला की ताईंना त्रास आपोआप होतो. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे ना गीता, की हे सगळं आपल्याला कळत असूनही आपण काहीच करू शकत नाही आहोत. असा राग येतोय ना त्या आदित्यचा. राग तर मला येतोय खूप. वहिनींकडे बघून शांत आहे मी, नाहीतर याला ना कधीच चांगलाच धडा शिकवला असता. ताईंना खूप त्रास होतोय, आपण काहीच करू शकत नाही का? काय करायचं मी सुद्धा तोच विचार करतोय कधीपासून. मला तर असं वाटतंय ना कुणीतरी यावं आणि उंदरासारखं पळवून पळवून मारावं त्या आदित्यला. काय बोललीस तू? पळवून पळवून मारावं. नाही कसं? अहो कसं काय, उंदरासारखं पळवून पळवून. आमच्याकडे बोलतात हो तसं. वासुदादा रागाच्या भरात बोलले मी, मला तसं म्हणायचं नव्हतं. हसताय काय तुम्ही? हे बघा, मीरा ताईंना आवडणार नाही असं तुम्ही काहीही करणार नाही. नाही असं काहीही करणार नाहीये मी, पण मजा येईल आता. काय करणार आहात तुम्ही? बघच तू. ए राजेश, पाणी दे ना. राजेश, अरे अरे काय मा तुझं? काय रे हे 24 तास ऐकून काय बघत असतोस रे? हा, कधी आई मरून पडली तर तुला कळणार पण नाही. काय काय हवंय तुला? पाणी आण. माझं प्रेमाने सांग ना. असे खसखन हेडफोन ओढले तुटणार नाहीत का ते? अरे प्रेमाने सांगितलं पण तुला ऐकायला कुठे येतंय? आता बघतो काय, जा पाणी आण. आणतो. जरा प्रेमाने दे, कळलं? प्रेमाने देतो तुला. हे घे पाणी. मा, ह्याच्यात काय आहे? माझ्यासाठी काही आणलंय? खायला आणलं काही? अरे कामावून येताना काय आणणार रे खायला तुला? हा, असं काय मा, काहीतरी आणायचं ना. तुला माहितीये मला खायला किती आवडतं. तू कधीच माझ्यासाठी काही आणत नाही. अरे तुझं वय काय, तू करतोय काय? खरं तर तू या वयात ना मला विचारायला पाहिजे तुला काय हवं नको ते. तर मलाच विचारतो. झालं, मीच विषय काढून माती खाल्ली. मा तू आता प्लीज सुरू नकोस, प्लीज. अरे काय सुरू नको करू? हा, अरे जरा तरी तुला लाज वाटली पाहिजे रे. आपली आई काय काम करते, किती कष्ट घेते, किती राब राब राबते. अरे आता नाही होत रे एकटीनं घर सांभाळणं. पण मी प्रयत्न करतोय ना मा. कधी करणार आहेस तू प्रयत्न? हा, कधी करणार आहेस? अरे ऍक्टिंगने काही होणार नाही रे. आपलं कोणी ओळखीचं पण नाही. त्यापेक्षा तू असं कर, नोकरी शोध. म्हणजे ना 4 पैसे मिळतील रे घर चालवायला. मला ना सगळं कळतंय माहे, पण मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. तुला इतकं खुशीत ठेवायचंय ना मा, इतकं खुशीत ठेवायचंय. मला तुला या छोट्या चाळीतून एका मोठ्या फ्लॅट मध्ये घेऊन जायचंय. तिथे तुझ्या आजूबाजूला कामं करण्यासाठी नोकर चाकर असतील. आणि हे सगळं मी एक दिवस करून दाखवणारच. पण त्यासाठी मी जिवंत असायला पाहिजे ना. आधीच जीव गेला तर या सगळ्याचा काय उपयोग? अरे आता खरी गरज आहे तुझ्या कामाची, तुझ्या पैशाची. बोललीस निगेटिव्ह. का तू असं नेहमी निगेटिव्ह बोलत राहतेस? अगं थोडा धीर धर, सगळं आपल्या मनासारखं होईल. अगं आपण मोठी स्वप्न पाहिली ना तरच आपण मोठे होऊ शकतो. बरोबर आहे, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे. अरे पण भूतकाळात ज्यांनी इतके कष्ट घेतलेले असतात ना, त्याला उद्या काय घडेल याचं महत्व नसतं, आज काय होईल ना त्याचं महत्व असतं. जाऊ दे, तुला सांगून काही कळणार नाही. राहू दे, चल दे इकडे. मा, ए मा ऐक ना मा.